नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 036 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 36. मागच्या 35व्या भागामध्ये आपण अध्याय क्रमांक 6च्या 9व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं आणि आता या 36व्या भागामध्ये आपल्याला 10व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष भाग आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती की कृपया शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमधून आणि आपल्या ह्या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचं सखोल ज्ञान मिळणार आहे. भगवद्गीतेच्या ज्ञानाबरोबरच आपल्याला आपल्या वेदांचं, उपनिषदांचं, पुराणांचं आणि संस्कृत भाषेचं सुद्धा ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे हा उपक्रम पूर्णपणे बघा. हा उपक्रम पूर्णपणे बघण्यासाठी आपल्या या प्लेलिस्टचा आपण वापर करू शकता. या प्लेलिस्टचं नाव आपण दिलेलं आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची प्लेलिस्ट आहे. हिचा अवश्य लाभ घ्या. चला तर मग आपण परमेश्वराचं ध्यान करूयात आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचनाला आरंभ करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योग, पुस्तकाचं पान क्रमांक 323 आणि आपण वाचत आहोत 10व्या श्लोकाचा संबंध. 6व्या श्लोकात असे सांगितले आहे की शरीर, इंद्रिये आणि मनरूपी आत्म्याला ज्याने जिंकले आहे तो स्वतःचा मित्र होय. नंतर 7व्या श्लोकात जितक्या पुरुषाला परमात्मा प्राप्त होतो व 8व्या व 9व्या श्लोकात परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाची लक्षणे सांगून त्याची प्रशंसा केली आहे. यावरून अशी जिज्ञासा वाटू लागते की जितात्मा पुरुषाने परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काय केले पाहिजे व कोणत्या साधनेने तो परमात्म्याला लवकर प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून भगवंत आता ध्यानयोगाचे प्रकरण आरंभ करीत आहेत आणि पुढे येतो भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 10. योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीरपरिग्रहः. अर्थ बघूयात. मन व इंद्रियांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. हा अर्थ झाला. आता पहिला प्रश्न 10व्या श्लोकाचा. निराशी याचा काय भावार्थ आहे? उत्तर. या लोकीच्या व परलोकीच्या भोग्य पदार्थांची जो कोणत्याही अवस्थेत कोणत्याही प्रकारे किंचितही इच्छा किंवा अपेक्षा बाळगत नाही तो निराशी होय. पुढचा प्रश्न. अपरिग्रह याचा अर्थ आशय काय? उत्तर. भोगसामग्रीच्या संग्रहाचे नाव परिग्रह होय. जो त्यापासून रहित असतो त्याला अपरिग्रह असे म्हणतात. तो जर गृहस्थ असेल तर त्याने कोणत्याही वस्तूचा ममत्वाने संग्रह करू नये आणि जर तो ब्रह्मचारी, वानप्रस्थ किंवा संन्यासी असेल तर त्याने स्वरूपतःही कोणत्याही प्रकारचा शास्त्रप्रतिकूल संग्रह करू नये. असा पुरुष कोणत्याही आश्रमातला असला तरी तो अपरिग्रहच होय. पुढचा प्रश्न. येथे योगी हे पद कोणाचे वाचक आहे? उत्तर. येथे भगवंत ध्यानयोगास लागण्यासाठी सांगत आहेत म्हणून योगी हे पद ध्यानयोगाच्या अधिकारी पुरुषाचे वाचक आहे, सिद्धयोगाचे नव्हे. पुढचा प्रश्न. येथे एकाकी हे विशेषण कशासाठी वापरले आहे? उत्तर. पुष्कळशा माणसांच्या समुदायामध्ये ध्यानाचा अभ्यास करणे अत्यंत कठीणच असते. दुसरा. एकही पुरुष जवळ असल्यावर बोलणे इत्यादीच्या निमित्ताने ते ध्यानामध्ये बाधक होते म्हणून एकटे राहूनच ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे. यासाठी एकाकी हे विशेषण लावले आहे. पुढचा प्रश्न. एकांत स्थळी स्थित होण्यास सांगण्याचा काय अभिप्राय आहे? उत्तर. वन, पर्वत, गुंफा इत्यादी एकांत स्थळेच ध्यानासाठी उपयुक्त होत. जेथे पुष्कळ लोकांचे येणे जाणे चाललेले असते असे ठिकाण ध्यानयोगाचे साधन होऊ शकत नाही म्हणून असे सांगितले आहे. पुढचा प्रश्न. येथे आत्मा हा शब्द कशाचा वाचक आहे आणि तो परमात्म्यामध्ये लावणे म्हणजे काय? उत्तर. येथे आत्मा हा शब्द मनबुद्धी अंतःकरणाचा वाचक आहे. मनबुद्धी परमात्म्यामध्ये तन्मय करणे म्हणजेच आत्म्याला परमात्म्यामध्ये लावणे होय. पुढचा प्रश्न. सततम याचा आशय काय आहे? उत्तर. सततम हे पद युंजित या क्रियेचे विशेषण आहे आणि ते निरंतरतेचे वाचक आहे. याचा आशय असा की ध्यान करताना जरा सुद्धा खंड येऊ देऊ नये, ध्यानाचा धागा तुटू देऊ नये. अशा प्रकारे निरंतरपणे परमात्म्याचे ध्यान करीत राहिले पाहिजे. पुढे येतो 11व्या श्लोकाचा संबंध.
जितात्मा पुरुषाला ध्यानयोगाचे साधन करण्यास सांगितले आहे. आता त्या ध्यानयोगाचे विस्तारपूर्वक वर्णन करीत प्रथमतः स्थान व आसन यांचे वर्णन भगवंत करीत आहेत. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम. अर्थ बघूयात. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले जे फार उंच नाही व जे फार सखल नाही असे आपले आसन स्थिर मांडून ध्यान करायला आसन कुठलं वापरावं हे आपल्याला इथे सांगितलं गेलं. पहिला प्रश्न 11व्या श्लोकाचा, शुचौदेशे याचा अर्थ काय आहे? उत्तर, ध्यानयोगाचे साधन करण्यासाठी जे स्थान स्वभावतः शुद्ध व झाडून लोटून सारवून किंवा धुवून पुसून स्वच्छ व निर्मळ बनवलेले असेल असे स्थान असले पाहिजे. गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी किंवा अन्य कोणत्याही पवित्र नदीचा तट, पर्वतातील गुहा, देवालय, तीर्थस्थान अथवा बाग इत्यादी पवित्र वातावरणाच्या स्थानांपैकी जे सहज लाभेल आणि जे स्वच्छ पवित्र असेल व जेथे एकांत असेल असे एखादे स्थान ध्यानयोगासाठी साधकाने निवडावे. पुढचा प्रश्न, येथे आसनम हे पद कशाचे वाचक आहे आणि त्याच्याबरोबर नात्युच्छ्रितम व नातिनीचम व चैलाजिन कुशोत्तरम अशी 3 विशेषणे लावण्याचा काय आशय आहे? उत्तर, ज्याच्यावर बसून मनुष्य स्थिर भावनेने बसू शकेल असे लाकूड किंवा दगड यांनी बनवलेले पाट किंवा चौरंग यांना येथे आसन म्हटले आहे. ते आसन जर फार उंच असेल तर ध्यानाच्या वेळी आळस किंवा झोप यांचे विघ्न आल्यास आसनावरून पडून मार लागण्याची भीती असते. आणि जर ते अत्यंत खाली असेल तर जमिनीच्या थंडी, उष्णतेमुळे व मुंगी इत्यादी सूक्ष्म जीवांमुळे विघ्न येण्याची भीती असते. म्हणून नात्युच्छ्रितम व नातिनीचम ही विशेषणे लावून असे सांगितले आहे की ते आसन फार उंच नसावे आणि फार खालीही नसावे. लाकूड किंवा दगड यांचे आसन कठीण असते, त्यावर बसल्यामुळे पाय दुखावण्याची शक्यता असते. यासाठी चैलाजिन कुशोत्तरम हे विशेषण लावून असे समजावून सांगितले आहे की त्या आसनावर प्रथमतः कुशगवत व मृगचर्म आणि व त्यावर कापड अंथरून ते मऊ करून घ्यावे. मृगचर्माच्या खाली कुशगवत असल्यामुळे ते लवकर खराब होणार नाही व त्यावर कापड असल्यास मृगाजिनाचे रोम शरीराला लागणार नाहीत, म्हणून हे तिन्ही अंतरण्यास सांगितले आहे. पुढचा प्रश्न, आत्मनः याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, वर सांगितलेले आसन स्वतःचेच असले पाहिजे. ध्यानयोगाचे साधन करण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या आसनावर बसू नये. पुढचा प्रश्न, स्थिरम प्रतिष्ठाप्य याचा काय आशय आहे? उत्तर, लाकूड किंवा दगडापासून बनवलेले उपयुक्त आसन जमिनीवर व्यवस्थित ठेवावे. त्यामुळे ते हलणार नाही, कारण आसन हलल्यामुळे किंवा सरकल्यामुळे साधनामध्ये विघ्ने येण्याची शक्यता असते. आणि पुढे तो 12व्या श्लोकाचा संबंध, पवित्र स्थानी आसन स्थापन केल्यावर ध्यानयोगाच्या साधकाने काय करावे याबद्दल भगवंत सांगत आहेत. 12वा श्लोक. या श्लोकांमध्ये आपल्याला ध्यानाबद्दल परमेश्वर मार्गदर्शन करत आहेत, उपदेश देत आहेत. ध्यान कसे करावे, आसन कसे असावे वगैरे वगैरे आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. 12वा श्लोक वाचूयात. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः उपविश्यासने युज्यात् योगमात्मविशुद्धये. अर्थ बघूयात. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. पहिला प्रश्न 12व्या श्लोकावरचा, येथे आसनावर बसण्याचा विशिष्ट प्रकार न सांगता सामान्य पद्धतीनेच बसण्यास सांगण्याचा काय अभिप्राय आहे? बघा किती सुंदर मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे. उत्तर, ध्यानयोगाच्या साधनासाठी बसण्यास जे नियम आवश्यक आहेत त्यांचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले आहे. त्यांचे पालन करीत जो साधक स्वस्तिक, सिद्ध किंवा पद्म इत्यादी आसनांपैकी ज्या आसनामुळे तो सुखाने अधिक वेळ स्थिर बसू शकतो तेच आसन त्याला उपयुक्त होय. म्हणून येथे एखाद्या विशेष आसनाचे वर्णन न करता सामान्य पद्धतीने बसण्यास सांगितले आहे. पुढचा प्रश्न, यतचित्तेंद्रिय क्रिया याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, चित्त हा शब्द अंतःकरणाचा बोधक आहे. मन आणि बुद्धी यांनी सांसारिक विषयांचे जे चिंतन किंवा जो निश्चय केला जातो त्याचा पूर्णपणे त्याग करून त्यांच्यापासून उपरत होणे म्हणजेच अंतःकरणाची क्रिया स्वाधीन करून घेणे होय. इंद्रिय हा शब्द श्रोत्र आदी 10 इंद्रियांचा बोधक आहे.
या सर्वांना ऐकणे, पाहणे इत्यादीपासून रोखून धरणे म्हणजेच त्यांच्या क्रिया स्वाधीन करून घेणे होय. पुढचा प्रश्न, मन एकाग्र करणे म्हणजे काय? उत्तर, ध्येय वस्तूमध्ये मनाच्या वृत्ती व्यवस्थितपणे लावणे म्हणजेच त्याला एकाग्र करणे होय. येथे संदर्भानुसार परमात्मा हेच ध्येय वस्तू आहे. येथे त्याच्यामध्येच मन लावण्यास सांगितले आहे. 14व्या श्लोकात मच्चितः हे विशेषण लावून भगवंतांनी हीच गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. पुढचा प्रश्न, अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ध्यानयोगाचा अभ्यास केला पाहिजे या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, ध्यानयोगाच्या अभ्यासाचा उद्देश कोणत्याही प्रकारची सांसारिक सिद्धी किंवा ऐश्वर्य यांची प्राप्ती करून घेणे असा नसावा. एकमात्र परमात्म्याला प्राप्त करण्याच्या उद्देशानेच अंतःकरणामधील रागद्वेषादी अवगुण, पाप व विक्षेप आणि अज्ञान यांचा नाश करण्यासाठी ध्यानयोगाचा अभ्यास केला पाहिजे असे याचे तात्पर्य आहे. पुढचा प्रश्न, योगाचा अभ्यास करणे म्हणजे काय? उत्तर, वरील प्रकारे आसनावर बसून अंतःकरण व इंद्रिये यांच्या क्रिया स्वाधीन ठेवून व मनाला परमेश्वरामध्ये लावून निरंतर अविच्छिन्न भावनेने परमात्म्याचे चिंतन करीत राहणे म्हणजेच योगाचा अभ्यास करणे होय. पुढे येतो पुढच्या 13व्या श्लोकाचा संबंध. वरील श्लोकात आसनावर बसून ध्यानयोगाचे साधन करण्यास सांगितले आहे. आता त्याचेच स्पष्टीकरण करण्यासाठी आसनावर कसे बसावे, साधकाची वृत्ती कशी असावी, त्याने कोणकोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे व कशा प्रकारे आणि कशाचे ध्यान केले पाहिजे इत्यादी बाबी पुढील 2 श्लोकात सांगितल्या जात आहेत. ध्यानाबद्दल अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला परमेश्वर करत आहेत किंवा उपदेश करत आहेत. ज्यांना ध्यान करायला सुरुवात करायची त्यांच्यासाठी भगवद्गीतेमधील हा भाग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपले लोक उगाचच विपश्यना करायला जातात. विपश्यना हा चांगला भाग आहे, परंतु तो बुद्ध तत्वज्ञानाचा भाग आहे. आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये ध्यानाबद्दल इतकं सुंदर वर्णन किंवा मार्गदर्शन असताना आपल्याला मला नाही वाटत की इतर कुठल्या मार्गांचा अवलंब करण्याची गरज आहे. असो, आपण 13वा श्लोक वाचूयात. समं काय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चान्नवलोकयन्. अर्थ बघूयात. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर राहावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता. ध्यानाबद्दल योग्य आणि तंतोतंत मार्गदर्शन इथे आपल्याला मिळत आहे. त्यामुळे श्लोकाचा अर्थ बघताना वाक्य तुटल्यासारखं वाटतंय, पण एकामागोमाग एक असल्यामुळे, जसं आता आपण या 12व्या श्लोकाच्या संबंधामध्ये बघितलं की 12व्या आणि 13व्या श्लोकामध्ये एक्झॅक्ट मार्गदर्शन आपल्याला दिलं जातंय की ध्यान करताना बसायला कसं पाहिजे. त्याचं मार्गदर्शन या 2 श्लोकात असल्यामुळे फक्त 13व्या श्लोकाचा संबंध जर बघितला तर तो वाक्य तुटल्यासारखा वाटतो, पण तो कनेक्टिंग आहे 14व्या श्लोकाशी. आपण एक एक श्लोक वाचतो आहोत म्हणून आपल्याला असं वाटतंय आपण 14वा श्लोक वाचला की क्लिअर होईल. असो, पहिला प्रश्न 13व्या श्लोकावरचा. काया, मस्तक व मान यांना सम व अचल असे धारण करणे म्हणजे काय? उत्तर, येथे जांघेच्या वर व गळ्याच्या खाली असलेल्या स्थानाचे नाव काया हे आहे. म्हणजे आपली कमरेपासून ते गळ्यापर्यंत जो भाग असतो त्याला काया म्हटलेला आहे. मानेचे नाव ग्रीवा आहे आणि त्याच्या वरील अवयवाचे नाव शिर असे आहे. कंबर किंवा पोट यांना मागे पुढे डावी उजवीकडे न वाकवणे म्हणजे पाठीचा कणा सरळ ठेवणे, मान सुद्धा कोणीकडे न झुकवणे आणि शिरही इकडे तिकडे न फिरवणे. अशा प्रकारे तिन्ही एकाच पातळीवर सरळ ठेवून त्यांना जरा सुद्धा हलूडुलू न देणे, या सर्वालाच सम व अचल धारण करणे असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, काया इत्यादींना अचल असे धारण करण्यासाठी सांगितल्यावर पुन्हा स्थिर होण्यासाठी का सांगितले आहे? यात नवीन गोष्ट ती कोणती आहे? उत्तर, काया, शिर आणि मान यांना सम व अचल ठेवण्यासाठी हात, पाय इत्यादी दुसरे अवयव हलू शकतात म्हणून स्थिर होण्यास सांगितले आहे. ध्यानाच्या वेळी हात, पाय हे कोणत्याही आसनाच्या नियमानुसार ठेवता येतात, पण त्यांना स्थिर नक्कीच ठेवले पाहिजे. कोणताही अवयव हलणे हे ध्यानाला उपयोगाचे नाही, म्हणून सर्व अवयव अचल ठेवत सर्व प्रकारे स्थिर राहिले पाहिजे असे याचे तात्पर्य आहे. पुढचा प्रश्न, नासिकेच्या अग्रभागावर दृष्टी एकाग्र करून अन्य दिशांना न पाहता या म्हणण्याचा काय आशय आहे? उत्तर, दृष्टी स्वतःच्या नासिकेच्या टोकावर स्थिर ठेवली पाहिजे, म्हणजे नाकाच्या टोकावर स्थिर ठेवली पाहिजे. नेत्र बंद करू नयेत व इकडे तिकडे तसेच दुसरा एखादा अवयव किंवा वस्तू हे पाहू नये. नासिकेच्या अग्रभागीच मन एकाग्र करून पाहणे एवढेच येथे सांगायचे नाही आहे.
विक्षेप व झोप येऊ नये यासाठी फक्त दृष्टीच तेथे लावली पाहिजे. मन तर आपल्याला परमेश्वरामध्येच लावायचे आहे, नासिकेच्या टोकावर नव्हे. अशा प्रकारे आसन लावून म्हणजे तिथे नासिकेच्या टोकावर, नाकाच्या टोकावर फक्त दृष्टी ठेवायची आहे. मन आपलं परमेश्वरामध्ये असलं पाहिजे, दृष्टी नाकाच्या टोकावर असली पाहिजे, इकडं तिकडं बघायचं नाहीये आणि अजिबात कुठलाही अवयव हलवायचा डोलवायचा नाहीये. पुढचा प्रश्न, अशा प्रकारे आसन लावून बसण्यासाठी भगवंतांनी का सांगितले आहे? उत्तर, ध्यानयोगाच्या साधनामध्ये निद्रा, आळस, विक्षेप व शीतोष्णादी द्वंद्वे हे सर्व विघ्न मानले गेले आहे. या दोषांपासून वाचण्यास आसन लावून बसणे हा फारच चांगला उपाय आहे. काया, मस्तक आणि मान हे सरळ ठेवल्यामुळे व नेत्र उघडे ठेवल्यामुळे आळस आणि झोपेचे आक्रमण होत नाही. नाकाच्या टोकावर दृष्टी लावल्यावर इकडे तिकडे इतर वस्तू न पाहिल्यामुळे बाह्य विक्षेपांची शक्यता नसते आणि आसन दृढ झाल्याने शीतोष्णादी द्वंद्वामुळे अडचण होण्याची भीती उरत नाही. म्हणून ध्यानयोगाचे साधन करतेवेळी अशा प्रकारे आसन लावून बसणे फारच उपयोगी होय, म्हणून भगवंतांनी असे सांगितले आहे. पुढचा प्रश्न, या तिन्ही श्लोकांमध्ये आसनाची जी पद्धत सांगितली आहे ती सगुण परमेश्वराच्या ध्यानासाठी की निर्गुण ब्रह्माच्या ध्यानासाठी? उत्तम प्रश्न विचारलेला आहे. उत्तर, ध्यान सगुणाचे असो किंवा निर्गुण ब्रह्माचे, ती गोष्ट आवड व अधिकार यांच्या भेदाची गोष्ट आहे. आसनाची ही पद्धत सर्वांनाच आवश्यक आहे. पुढे येतो 14वा श्लोक. 14व्या श्लोकाचा संबंध दिलेला नाही, कारण 13 आणि 14 श्लोकाचा संबंध एकच आहे, जो आपण 13व्या श्लोकाच्या आधी वाचलेला आहे. चला तर मग 14वा श्लोक वाचूयात. प्रशांतात्मा विगतभिर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. अर्थ बघूया. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. परमेश्वर प्रत्यक्ष सांगतायत आपल्याला माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करा म्हणून. पहिला प्रश्न, येथे ब्रह्मचार्याच्या व्रतामध्ये स्थित राहणे म्हणजे काय? उत्तर, ब्रह्मचर्याचा तात्विक अर्थ दुसरा असला तरी वीर्यधारण हा त्याचा मुख्य अर्थ आहे आणि येथे वीर्यधारण हा अर्थच प्रसंगानुकूल आहे. मनुष्याच्या शरीरात चांगल्या प्रकारे वीर्याचे संरक्षण केल्याविना शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक असे कोणत्याही प्रकारचे बल प्राप्त होत नाही आणि त्याचा संचयही होत नाही. अशी वीर्य ही एकच अमूल्य वस्तू आहे. म्हणून आर्य संस्कृतीच्या 4ही आश्रमांमध्ये ब्रह्मचर्य हाच प्रथम आश्रम आहे. तो तिन्ही आश्रमांचा पाया आहे. ब्रह्मचर्य आश्रमात ब्रह्मचार्यासाठी बरेचसे नियम असतात. त्यांचे पालन केल्यामुळे वीर्य धारणेस मोठी मदत मिळते. ब्रह्मचर्याच्या पालनाने जर खरेखुरे वीर्य चांगल्या प्रकारे धारण झाले तर त्या वीर्यामुळे शरीरामध्ये एक विलक्षण विद्युत शक्ती संपन्न होते. तिचे तेज इतके शक्तिशाली असते की त्या तेजामध्ये आपोआप प्राण आणि मन यांची गती स्थिर होते आणि चित्ताचा एकतान प्रवाह ध्येय वस्तूकडे स्वाभाविकपणे जाऊ लागतो. या एकतानतेचे नावच ध्यान होय. हल्ली प्रयत्न करूनही लोक ध्यान करू शकत नाहीत. त्यांचे चित्त ध्येय वस्तूमध्ये लागत नाही. त्यांनी वीर्य धारण केलेले नाही, हे त्याचे एक मुख्य कारण आहे. विवाह झाल्यावर आपल्या पत्नीबरोबर संयमपूर्ण नियमित जीवन घालवणे हे सुद्धा ब्रह्मचर्य होय. त्यामुळेही ध्यानास मोठी मदत मिळते. पण ज्याने पहिल्यापासूनच ब्रह्मचार्याच्या नियमांचे व्यवस्थितपणे पालन केले आहे व ध्यानयोगाच्या साधनेच्या कालापर्यंत ज्याच्या शुक्राचे बाह्य रूपाने कोणत्याही प्रकारे क्षरण झालेले नाही, त्याला ध्यानयोगात फार लवकर आणि मोठ्या सहजपणे यश मिळू शकते. मनुस्मृती इत्यादी ग्रंथांमध्ये व इतर शास्त्रांमध्ये ब्रह्मचार्याने पालन करावयाच्या व्रतांचे फार चांगले विधान केले आहे. त्यात मुख्यतः या गोष्टी आहेत. ब्रह्मचार्याने नित्य स्नान करावे, उटणे लावू नये, सुरमा लावू नये, तेल लावू नये, अत्तर, सुगंधी तेल इत्यादी सुगंधी वस्तूंचा वापर करू नये, अलंकार व फुलांचे हार घालू नयेत, नाचणे, गाणे, वाजवणे असे प्रकार करू नयेत, पादत्राण घालू नये, छत्री धरू नये, पलंगावर झोपू नये, जुगार खेळू नये, स्त्रियांना पाहू नये, स्त्रियांच्या विषयी कधी चर्चाही करू नये, साधा मिताहार घ्यावा, कोमल वस्त्रे घालू नयेत, देवता, ऋषी व गुरु यांचे पूजन सेवन करावे, कुणाशी विवाद करू नये, कुणाची निंदा करू नये, सत्य बोलावे, कुणाचा तिरस्कार करू नये, अहिंसा व्रताचे पूर्ण पालन करावे, काम, क्रोध व लोभ यांचा सर्वस्वी त्याग करावा, एकटे झोपावे, कधीही वीर्यपात होऊ न द्यावा आणि अशा प्रकारे या सर्व व्रतांचे व्यवस्थित पालन करावे. ही ब्रह्मचार्याची व्रते होत.
भगवंतांनी येथे ब्रह्मचारी व्रताबद्दल सांगून आश्रम धर्माचा संकेत केला आहे। जे इतर आश्रमी लोक ध्यानयोगाचे साधन करतात त्यांनाही वीर्य धारण किंवा वीर्य संरक्षण हे फारच आवश्यक आहे। वीर्य धारणेसाठी वरील नियम फार उपयोगी आहेत। हेच ब्रह्मचार्याचे व्रत होय आणि दृढपणे त्यांचे पालन करणे म्हणजेच त्यामध्ये स्थित होणे होय। आता पुढे प्रश्न कंटिन्यू होतोय। पुढचा प्रश्न येतोय 14व्या श्लोकावरचा, परंतु आपल्या रेकॉर्डिंगची वेळ संपली। आपल्याला 25 मिनिटाचेच भाग करायचे आहेत, त्यामुळे आपण इथे 36व्या भागाच्या इतिश्रीकडे इथेच जाऊयात। पुढचा प्रश्न जो आहे विगतभिः याचे तात्पर्य काय आहे हे आपण पुढच्या 37व्या भागामध्ये घेऊयात, कारण या 14व्या प्रश्नावर अजून 3 पानं प्रश्न उत्तर आहेत आणि आपण ते सगळं ह्या भागात कव्हर करू शकत नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूया। आपली नेहमीची विनंती की आपल्या या प्लेलिस्टचा अवश्य वापर करा, ज्याचं नाव आहे भगवद्गीता मराठी भाष्य वाचन। आपला हा भगवद्गीता अध्ययनाचा पहिल्यांदा शिकण्याचा प्रयत्न, समजावून घेण्याचा प्रयत्न जर आपल्याला आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक कॉमेंट अवश्य करा। कॉमेंटमध्ये काहीही लिहिलं तरी चालेल, पण एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा। आपला चॅनल केदार सीकर सनातन संस्कारची नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसतील तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, ही आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या 37व्या भागामध्ये, जिथे आपण पुढचा प्रश्न विगतभिः याचे तात्पर्य काय आहे इथपासून सुरुवात करूयात। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।